त्याची क्रिएटिव्ह टीम तो स्वतः आणि मी असं शूटिंग चालू असताना मध्ये जो ब्रेक असतो त्या ब्रेकमध्ये संदीपच्या व्हॅनिटीमध्ये बसून आम्ही हा सीन लॉक केला सगळा. आणि पगडीवाले दिसल्यावर माझी ॲडिशन अशी होती की तुम लोग के ये पंजाब इलेव्हन का कॅप्टन कोण आहे, वो इज द मेन गाय. 2 मिनिटं फक्त सेटवर या, निम्मा सेट फक्त एवढंच करत बसला होता. व्हेरी इंटरेस्टिंग डिरेक्टर टू वर्क विथ. ऍक्टरला खूप रिस्पेक्ट देतोय म्हणून असं मी म्हणत नाहीये, पण मागे एकदा रामू पण मला असं म्हणाला होता की इट इज ओनली अ परफॉर्मर. त्याच्या परफॉर्मरची क्वालिटी माझी फिल्म ए ग्रेड आहे का बी ग्रेड आहे हे ठरवते. आणि ह्याची जाण असलेली जे डिरेक्टर्स आहेत ना त्यांच्याबरोबर मग काम करायला मजा येते की त्यांना तुमच्या कामाप्रती एक रिस्पेक्ट आहे आणि मग ते तुमच्यातलं द बेस्ट काढून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर मग अशा डिरेक्टरच्या हाती सोपवायला सुद्धा एक कलाकार म्हणून मजा येते. कारण की हो मजा येते, कारण की एन नंबर ऑफ गोष्टी होत्या याच्यामध्ये. कारण आमचं नरेशन सगळं झाल्यावर मी त्याला म्हणालो की बरं, तेव्हा ऑलरेडी मी त्याला म्हणालो की तो लुक करणार नाही, कारण मी दुसरी हिंदी फिल्म करत होतो, त्यांच्याकडे स्कॅटर डेट्स होत्या, माझे केस खूप वाढलेले होते, मी मिशी कापू शकणार नव्हतो. तो म्हणलं लुकचं आपण बघूया. मला लुक नाही, तू करतोयस ना. मग आम्ही 1-2-3 लुक टेस्ट केल्या. मग त्याने आत्ता जो लुक दिसतोय तो त्याने फायनल केला. तो फायनल केल्यानंतर त्याचं टेक्स्ट झाल्यानंतर मी त्याला फक्त म्हटलं की एकदा सीन ऑन पेपर आला की दे, मग मी माझे इनपुट्स काय आहेत ते तुला देईन आणि आपण ते तसं करूया. आणि ते तसंच झालं. बिफोर शूट काही दिवस अगोदर त्यांनी मला सीन एडीनी टेक्स्ट केला. मी त्याच्यावर भरपूर काम केलं. त्यांनी मराठीच्या काही जागा कशा तुझ्या भर म्हणून सांगितलं होतं. आणि त्याची क्रिएटिव्ह टीम तो स्वतः आणि मी असं शूटिंग चालू असताना मध्ये जो ब्रेक असतो त्या ब्रेकमध्ये संदीपच्या व्हॅनिटीमध्ये बसून आम्ही हा सीन लॉक केला सगळा. आणि ते सगळं लॉक करत असताना चालू शूटिंगमध्ये पण मला 4 गोष्टी सुचल्या होत्या. म्हणजे आत्मनिर्भर हा मला चालू शूटमध्ये बिफोर शूट मला ते अगदी एक ॲडिशन सुचली. मी म्हणलं की आत्ता तो शब्द इतका महत्त्वाचा आहे आणि तो या कंटेंट बरोबर पण जातो. तर आणि तो सगळ्या गोष्टींसाठी ओपन होता. म्हणजे अनेक गोष्टी त्यातल्या हे आहेत. नॉट नेसेसरी त्या सगळ्याच त्यांनी घेतल्या. म्हणजे मी त्याला माझी पहिली लाईन वेगळीच होती. मला जी सुचली होती ती अशी होती की मला तो जो फ्रेडी आहे तो त्या माणसाला भेटायला आलाय की ज्यांनी माझ्या इंजिनियर्सला असं ब्रीफ केलंय, कोण हा येडपट माणूस आहे की माझी टीम पण वेडी झाली म्हणून. हा अदरवाईज तो त्याचा असिस्टंट डिलिव्हरी करून गेला असता. पण ज्या पद्धतीचं यंत्र ह्यांनी ब्रीफ केलेलं आहे रणबीर कपूरने, याला माहित नाही तो कोण रणबीर कपूर आहे, प्रोटॅगनिस्ट आहे. आणि मग तो सगळे सरदारजी दिसतात त्याला. आणि पगडीवाले दिसल्यावर माझी ॲडिशन अशी होती की तुम लोग के ये पंजाब इलेव्हन का कॅप्टन कोण आहे, वो इज द मेन गाय. पण असे एन नंबर ऑफ हे होते. पण त्यांनी त्यातल्या त्याला ज्या पाहिजे त्या गोष्टी ठेवल्या आणि विथ द कंटेंट. आणि मी त्याला रिस्पेक्ट करतो, कारण अल्टिमेटली आपण नेहमी म्हणतो डिरेक्टर इज अ कॅप्टन ऑफ द शिप. मी जेव्हा कॅरेक्टरचा विचार करतो तो मी त्या पर्टिक्युलर सीन पुरता आणि त्या माझ्या व्यक्तिरेखापुरता करतो. डिरेक्टर टोटॅलिटीमध्ये त्या सीन्स आणि त्या व्यक्तिरेखेचा विचार करत असतो. त्यामुळे त्याचा कॉलच महत्त्वाचा असतो. पण खूप गोष्टींना फ्रीडम दिलं किंवा ते सगळ्यात व्हायरल झालं म्हणजे ते आवाज काढणार टुकटुक 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 टुकटुक, ते फार व्हायरल झालं. पण ते पण मी त्याला माझ्या वडिलांबरोबरचा किस्सा करून दाखवला होता. म्हणजे काय टेक्स्टमध्ये नव्हतं ते तसं काही. तो मी त्याला करून दाखवला होता. त्याचं म्हणणं असं होतं की ही लोक तुला हलक्यात घेतात आणि तू त्यांना झापतोस की अरे मी काय असा तो जनरल कोणतरी असा डिलिव्हरी करायला आलेला नाही आहे, तर दिस इज अ सिरियस बिझनेस अँड आय एम सिरियस जे मी काय करतोय त्याच्याप्रती. तर म्हणून मग मी त्याला एक तो सीन करून दाखवला होता की मी म्हणलं माझे वडील अत्यंत स्ट्रिक्ट होते आणि अत्यंत आम्ही घाबरायचो त्यांना ते चिडले की. आणि ते चिडल्यावर आम्ही काहीतरी वेड्यासारखे वागलेले असायचे, त्याची नक्कल करायचे वडील. करायची काही गरज होते का. तर तेव्हा सुद्धा लहान असताना ती नक्कल करताना मला हसू यायचं की ते खूप खूप फनी दिसायचं. म्हणजे तो एक सिच्युएशनल ह्युमर होता. तर मी त्याला म्हणलं की आपण इकडं असं करून बघूया का की ज्याच्या मला असं सुचलं की अरे हा काय पाचका दस असं करणारा तो जनरल जत्रेतला कोणतरी विक्रेता नाहीये ना, हा एक अत्यंत आहे. तर तुम्ही मला तसं समजू नका म्हणून तो एक डमरूसारखं एक मी करून त्याला ते करून दाखवलं. ते प्रचंड आवडलं त्याला. त्या दिवशी तो सीन संपल्यानंतर ब्रेक झाला होता. लंच ब्रेकमध्ये एडी फक्त मला नॉक करून आला आणि म्हणला की सर 2 मिनिटं फक्त सेटवर या. मी म्हणलं अरे ब्रेक झालाय ना. तो म्हणला ब्रेक झालेला आहे पण तुम्ही 2 मिनिटं फक्त सेटवर या. निम्मा सेट फक्त एवढंच करत बसला होता. तर मग तेव्हाच मला असं झालं, म्हणजे संदीपला इथे लक्षात आलं तिथं की हे जर इथंच एवढं इम्पॅक्ट करतंय तर ते फिल्ममध्ये वर्क होईल. आणि आज त्याचे साधारण शेकडो रील्स रोज येत आहेत.